ह्या छोट्याशा हिरव्या कुपीमध्ये जसा सुगंध दडलाय, तसेच अनेक औषधी गुणधर्म सुद्धा दडलेत बरं का. तर ह्या वेलचीचा वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असा आहे, की ती त्रिदोष शामक आहे. म्हणजे वात, पित्त, कफ या तिन्ही दोषांना बॅलन्स करणारी आहे वेलची. आयुर्वेदामध्ये अशी म्हणजे खूप कमी औषधं आहेत, की जी तिन्ही दोषांना बॅलन्स करतात. बऱ्याचदा मसाल्याचे पदार्थ आणि विशेषतः हे उष्ण गुणधर्माचे असतात. परंतु वेलची ही शीतल गुणधर्माची म्हणजे थंड गुणांची असं सांगितलेलं आहे. त्यामुळेच इतर पदार्थांमुळे जो काही उष्णता होती त्याला कॉम्पेन्सेट हिच्या थंड गुणधर्मामुळे करता येतं. वेलची ही मुखरोग किंवा उलटी होणे, मळमळ होणे, त्याचप्रमाणे अरुची म्हणजे भूक न लागणे किंवा चव तोंडाला नसणे, अग्निमांद्य असणे, अर्श म्हणजे मूळव्याध अशा वेगवेगळ्या पचनसंस्थेच्या साठी म्हणून ही औषधी गुणधर्म तिच्यामध्ये आहेत आणि अशा वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये ती वापरता येते किंवा वेलची असलेले कल्प हे आपल्याला वापरता येतात. त्यामुळेच जेवणानंतर वेलचीचे दाणे चघळून किंवा चावून खाण्याची पद्धत आहे. वेलची ही मुखाचा दुर्गंध देखील नाश करते, म्हणजे मुखदुर्गंध नाश करणारी असं तिचं वर्णन आहे. त्यामुळे ज्यांना पण तोंडाला घाण वास येतो किंवा दातामध्ये जी काही घाण साठते, दातांसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे बरं का. त्याच्यामुळे वेलचीचे दाणे चावून खाल्ल्यामुळे पचनसंस्थेला जसा फायदा होता, तसा तोंडाचा सुद्धा वास जाणं ह्याच्यासाठी सुद्धा याचा खूप सुंदर उपयोग होतो.